कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कारीगर, आजच्या आज महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये जा आणि जाधवांच्या जमिनीवरून जाणारा रस्ता जो बांधायचा आहे त्याच्या परमिशन्स घ्या। येस सर। लवकरात लवकर ते काम सुरू करायला हवं। हो सर, तो आपल्याला रस्ता लवकर तयार करून घ्यायला पाहिजे, कारण आपलं सगळं मटेरियल ज्या ट्रक्समधनं जाणार आहे ते ट्रक जाणं तिथून खूप गरजेचं आहे। त्यामुळे त्याची परमिशन मी लवकरात लवकर घेऊन येतो सर। एकदा का परमिशन्स मिळाले की लगेच काम सुरू करूया। हो सर। येस सर आती हूँ। ये मेघना, मेघना तुझ्यामुळे जे काम झालंय ना तेच काम घेऊन मी आता नगरपालिकेत चाललोय। म्हणजे अगं, जाधवांकडून जी जमीन मिळायला तू मदत केलीस ना, त्या जमिनीवरती आता लवकरात लवकर आपल्याला रस्ता बांधायचा, त्याची परमिशन घ्यायला मी नगरपालिकेत चाललोय। अद्वैत सर, 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलू का? हो बोला। सर ते आज जरा लवकर घरी जायची परमिशन मिळू शकते का? का ग, तब्येत बरी नाही आहे का? नाही नाही सर, तब्येत बरी आहे ना। सर ते आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज। हो, अरे वा, आमच्या दोघांकडून शुभेच्छा सांग त्यांना। कशी देणार शुभेच्छा त्यांना? का ग? सर ते माझे आई बाबा या जगात नाही आहेत आता। हो, सॉरी। ते दरवर्षी आम्ही देवळात जाऊन सेलिब्रेट करायचो त्यांची अॅनिव्हर्सरी। या वर्षी पहिल्यांदाच असा दिवस आलाय, पण मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचंय सर। काय झालं? काय होतं आई बाबांना? ते मागच्या वर्षी ऍक्सिडेंट मध्ये अचानक। मला हे माहित नव्हतं। नाही नाही, इट्स ओके। आता देवळात जाईन आणि घरी जाऊन त्यांच्या फोटो समोर केक कापेन। सॉरी सॉरी सर, परमिशन मिळेल का मला जायची? तुम्ही जाऊ शकता। थँक्यू। मेघना, तुझं खरंच कौतुक आहे। एवढं सगळं दुःख तू भोगलायस, पण तू ते चेहऱ्यावर अजिबात दाखवत नाहीस। खरंच हॅट्स ऑफ टू यू। सर ते आई बाबांनी शिकवले, दुःख पचवून जगता यायला पाहिजे। थँक्यू सर। सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला। दादा 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 दादा, तू आलास? तुम्ही घेऊन आलात दादाला? दादा, तुला बघूनच मला इतका आनंद होतोय। दे, मी बॅग घेतो, दे। अरे दे, थांबा। केतकी, अगं केतकी, लवकर खाली आहे। बाबा तुम्ही चला। अगं केतकी, औक्षणाचं ताट घेऊन ये, बघितलंस का कोण आलाय?
दादा वेलकम होम. अरे सॉरी तुझ्याच घरात मी तुलाच काय वेलकम करतोय. बट दादा वेलकम बॅक होम. शपथ तुला बघून मला इतका आनंद झालाय ना केतकी. अरे दादा सॉरी, म्हणजे मला असं वाटतंय केतकीचा तुझ्यावरचा राग अजूनही गेला नाही. पण दादा स्वाभाविक आहे ना, ज्या माणसामुळे तिचा नवरा गेली 26 वर्ष या घरापासून तिच्यापासून लांब राहिला आहे, तिचा राग असा सहजासहजी कसा जाईल, हो की नाही. पण तू काही काळजी करू नको. अरे मी आहे ना, मी समजावेन माझ्या केतकीला. पण तुला सांगू का, या घरातल्या काही लोकांना तू घरात नको असलास ना, तरी काहींचा मात्र तू खूप लाडका आहेस हा. हो खरं सांगतोय. ही तुझी लाडकी सून मेहुणी, अरे सॉरी लाडकी मेहुणी मैथिलीजी. काय मैथिलीजी, हे खरंच आहेत ना तुमचे लाडके भाऊजी. नाही पण तुम्हाला सांगतो, तुमच्यापेक्षा सुद्धा हा माझा लाडका दादा आहे. माझा शेखर दादा. ये बरं पण मी तुम्हाला तिघांनाही सांगू का, आजच्या नंतर ह्या आपल्या घरात तुम्ही तिघही सुखाने राहूच शकणार नाही. मी तुम्हाला राहूच देणार नाही ना. नेत्रा, तुझ्या या लाडक्या सासऱ्याचे आणि तुझ्या मैथिली मावशींचे मी असे हाल करीन, त्यांना इतका त्रास देईन, यांचे हाल बघणं हीच तुझ्यासाठी खरी शिक्षा असेल. सांग कधी कळणार तुला, भाव माझा मनातला. तुम्हाला दोघींना हा एवढा त्रास देतोय आणि ही गोष्ट घरातलं दिसत नाही. बाबा जो खोटं बोलतो त्याच्यावरती लगेच विश्वास ठेवला जातो, आणि ते आम्ही खरं सांगण्याचा प्रयत्न करतो तर आमच्यावरती कोणीच विश्वास ठेवत नाही. सगळ्यांना विश्वासात घेतलं यांनी, सगळ्यांची मनं जिंकली. आम्ही खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण केतकी काकूंमुळे शांत बसावा लागतो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.